बंगालच्या उपसागरात मोन्था चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे। याची वाटचाल वायव्येकडे होत असून यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे, तर पूर्व मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय। राज्यातील काही भागात 3 दिवस वादळी पावसाची शक्यता आहे। नैऋत्य बंगालच्या उपसागरात मोन्था चक्रीवादळाची रात्री निर्मिती झाली। आज हे चक्रीवादळ 15 किलोमीटर प्रति तास वेगाने वायव्येकडे सरकतंय। हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम पासून 650 किलोमीटर, ओडिसातील गोपालपूर येथून 790 किलोमीटर अंतरावर होतं। हे चक्रीवादळ पुढील 12 तासात बंगालच्या उपसागरात नैऋत्य आणि पूर्व मध्य भागात वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे। त्यानंतर ते उत्तर वायव्येकडे सरकून उद्या सकाळपर्यंत त्याचं रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता आहे। ही प्रणाली उद्या रात्रीपर्यंत आंध्र प्रदेशातील काकीनाड भागात, मछलीपट्टणम आणि कालिंगापट्टणम भागात जमिनीवर येण्याची शक्यता आहे। यावेळी या भागात 90 ते 100 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे। मोन्था चक्रीवादळाच्या प्रभावामुळे उद्या आणि बुधवारी विदर्भातील काही